तरी की तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावं, शारीरिक स्वास्थ्य लाभावं, याच्या करताना काही करायची गरज नाही. शांत्या करू नका, घर बदलू नका, गाव बदलू नका, तालुका बदलू नका, जिल्हाही बदलू नका आणि राष्ट्रही बदलू नका. फक्त एक आहे, ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवता कोणी पाहिल्या सांगा? कोणी पाहिल्या? ब्रह्म विष्णू महेश या देवता कोणी पाहिल्या? आज भगवान शिवप्रभू जर खरोखर जर आलाच भेटायला, आपल्याला आलाच भेटायला ना, आपण म्हणू ते दात पाडूनच गाड्यात घातला असं ना, गारवडीचं खेळ करते ना, तसंच आपल्याला मात्र ओळख होणार नाही. बरोबर. म्हणून इथं मात्र ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतेचा आदर करा. आमच्या जीवनातला अनुभव आहे. बरं, आमच्या जीवनातला अनुभव आहे बघा. पहिली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना मात्र त्याची जाणीव आहे. खायला भाकर मिळत नव्हती, अंगावर कपडे नव्हते, रस्त्यावरती पडलेले किडीचे कातडे खाली, टरबुजाचे कातडे खाऊन फेकतात ते काळे कातडे खाली. त्यानंतर बाजरी शिजून जनावराला चारते ती बाजरी घोगऱ्या खाल्या त्या. मग अशी परिस्थिती असताना आतापर्यंत पण घराच्या बाहेर जात असताना आई वडील बहिणीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हतं आम्ही. घराच्या बाहेर नुसतं उमऱ्याच्या बाहेर जायचं तरी आई वडील बहिणीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हतं. त्या परिस्थितीतून तर म्हणजे कुठे बी जाऊ द्या. मग आता इथंही मात्र कुठेही बी जात असताना तेच आपल्या कृपा आशीर्वाद आहे. आई आहे ब्रह्म, वडील आहे विष्णू आणि बहिणी महेश. बहिणी महेश बस हे आपलं दैवत नाही, इतकं मान दैवत आहे. आता शिवाजीदादांनी तिने सुद्धा पाहिलं आमची परिस्थिती काय होती. सायकल घेऊन फिरायचं, या गाड्या आणि घोड्यान या असं स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. आणि आजही आदर करतो आम्ही. आपल्या आई नाही आज, वडील नाही आज, पण बहिणीच्या पाय पडायचं नाही. पण धरती माता ही आई आपल्याली, जन्म देणारी आईच्या नंतर धरती माता आहे, आकाश पिता आहे. आणि आपल्या समोर मात्र आपल्याला बहीण म्हणजे गुरु आहे आपली. एक मुद्दा आम्ही सांगितला होता त्या टायमाला का बा आपण जे करतो ना, नोकरी प्रयत्न करणारे मुलं असतील का मात्र शेती व्यवसाय असेल, दूध दुभत्याचा व्यवसाय असेल, गाडी धंदा असेल, इथं मात्र आपल्याला जे यश येत नाही पाहिजे तसं ना, इथं तुम्ही ना एक पण तर आईवडिलांच्या कमावलेल्या पैशाची किंमत करत नाही. आईवडिलांनी केलेलं म्हणजे कष्टातून जे 2 रुपये तुमच्यासाठी खर्च करते ना, त्याची किंमत तुम्हाला कळत नाही. म्हणून मात्र ह्या गोष्टी घडतात का. मग आज मात्र जरा त्याचा विचार केला पाहिजे, त्यांनी आपल्यासाठी काय केले, त्यांनी आपल्यासाठी काय केले. बस ह्या उपकाराची जाणीव तुमच्या आठवणीत राहिली ना. फक्त एवढं एक दे ठेवा समोर, पंढरपूरमध्ये पाय ठेवायला जागा राहत नाही आषाढी वारीला. पण काय एवढी गर्दी, पांडुरंग तपाला बसला होता का, एवढी गर्दी का. अहो भक्त पुंडलिकांनी आईवडिलाची सेवा केली, आईवडिलाची सेवा करता करता पांडुरंग मात्र भेटायला आला. आणि आज आषाढी एकादशीला पाय ठेवायला जागा नाही आईवडिलांच्या सेवेतून. आईवडिलांमध्ये एवढी जबरदस्त शक्ती. फक्त आपण आईवडिलांबद्दल फक्त सांगतो आणि आपले आईवडील घरी उपाशी मरते. काय फायदा त्याचा मला सांगा बरं. देव पाहतो ना नेमकं काय कुठं काय म्हणून घडतं म्हणून. देवाकडं न्याय निवाडा सगळा आहे. हां, आम्ही कधी मात्र हा एक पॉईंट मेन सांगतो, दादा तुम्ही तुमचे कर्म करतात ना, त्याच्यामध्ये असं म्हणायचंच नाही का मी दारू पेलो नाही हा साक्षी देईल, मी जुगार खेळलो नाही हा साक्षी देईल, मी लाडीलबाडी केली नाही तो साक्षी देईल, असं म्हणायचंच नाही. हे साक्षीदार नाही. यांना भजेपाव मिसळपाव खाऊ घातले, वडेपाव खाऊ घातले नाही, आपल्या बाजू साक्षी देणार. पण त्याच्यात न्याय वेगळा आहे, साक्षीदार तुमची वेगळी, साक्षीदार वेगळी. साक्षीदार 6 साक्षीदार आहे, 6 साक्षीदारी ऐकून घ्या. 6 साक्षीदार कोणते. दिवसा कर्म करणार ना सूर्यनारायण साक्षीला आहे, रात्री कर्म करणार ना चंद्रदेव साक्षीला आहे. कुठलेही असू द्या, लांडी लबडी बांध कोराकोरी याचं बकरू तिकडं त्याचं इकडं काही असू द्या, एखाद्याने आपले काम केलं त्याला आठवण नाही राहिली, त्याचे 2 रुपये नाही मागत ना, जाऊ द्या सोडून दिले समजा, नाही द्यायचे त्याला, आठवण नाही तर. पण आठवण राहू का ना राहू, पण आपण आठवणी न द्या, राहू न दे बाकी ज्याची त्याला देऊन टाकी. हे तुम्हाला कुठं ना कुठं मात्र फेडावा लागल.
दुसऱ्याचे कष्टातले, दुसऱ्याच्या कर्मातले आपल्याकडे 2 रुपये येतील ना, हे शिल्लक राहू देऊ नका. तुम्हाला याला कळाला, दुःखाच्या प्रसंगाला तुमच्यावर जेव्हा संकट येईल ना, त्या टायमाला सहज तुमच्या तोंडातून शब्द निघल, वेळ आली होती पण काळ आला नव्हता. वेळ आली होती पण काळ आला नव्हता. काळ का आला नाही, तिथं तुमचं पुण्य आडवं आलं म्हणून काळ आला नव्हता. लाडी लबडी केली नाही कोणाची, खोटं बोललो नाही आपण, आईवडिलांची सेवा केली. आणि इतरांना मात्र चांगल्याला कोणी जवळ धरतं, पण गरिबांना तुम्ही हात दिला असेल, गरिबांना मदत केली असेल, ह्या पद्धतीनं मात्र हे पुण्य तुम्हाला तिकडं आडवं येतं. पुण्य तुम्हाला आडवं येतं तिकडं. म्हणून संकटाच्या काळीमध्ये देव काही मात्र झोपून नाही राहत. म्हणून साक्षी ऐकून घ्या, दिवसा कर्म केले ना सूर्यनारायण साक्षीला आहे, रात्री कर्म केले ना चंद्रदेव साक्षीला आहे, रात्री कर्म केले तर चंद्रदेव साक्षीला आहे. तुम्ही धरती मातेवरती कर्म करणारे, धरती माता साक्षीला आहे. तुम्ही वरती गच्चीवरती कर्म करणारे, आकाश साक्षीला आहे. किती झाले हे? 4 झाले ना. हां, आणि त्याच वेळेला कर्म करून तुम्हाला ताण लागणारे ब्राह्मण गुरुजी हातावरती पाणी देऊन संकल्प करते, मम आत्मना स्मृती स्मृती म्हणा, म्हणते का नाही, पाणी देऊन साक्षीला. तुम्ही कर्म करून मात्र त्यावेळेला तुम्हाला ताण लागली ना, तिथं पाणी साक्षीला आहे. आणि ते अवया एक आणखी पुन्हा 6वा साक्षीदार म्हणजे मात्र तुमचा श्वास, हवा, श्वास साक्षीला. या 6 साक्षीदारांतून तुम्ही निष्ठू शकत नाही. इकडचे साक्षीदार तुम्ही म्हणजे कॅच करू शकते, लाडी लबडी करून मात्र त्यांना खाऊ पिऊ घालून मात्र कसं तरी करून त्यांना आपलं दादा भाऊ काका मामा म्हणून मात्र त्यांना एकत्र करून त्यांना तुम्ही कॅच करू शकते, पण या साक्षीदाराला तुम्ही कॅच करू शकत नाही. आणि ही लाडी लबडीला हे साक्षीदार केव्हाही उभे, पण हे का तुमचं शरीर सोडल्यानंतर साक्षी देणारी ही साक्षी आहे. म्हणून मात्र त्या ठिकाणी तुमच्या कर्मात अपयश येतं. या गोष्टींना कधी पण सांगा. आत्ता सांगितलं, जन्म देणारी आईच्या नंतर अंगावरती मात्र हे तोंडामध्ये जेव्हा दात नसते ना, तोपर्यंत जन्म देणारी माता आपल्याला सांभाळते. आणि तोंडात दात आल्यानंतर चावायला तुकडे चावायला लागलो ना, त्या टायमाला धरती मातेवरती देते, आई स्वाधीन करून देते, धरती माता सांभाळते. मग बाळाला खायला आणि खेळायला दिलं का मग बाळाला आईची आठवण होत नाही, आईची आठवण होत नाही. म्हणून अशा पद्धतीनं मात्र ही धरती माता. मग आता इथंही मात्र एकदम विश्लेषण करून सांगतो तुम्हाला, धरती माता का म्हणतात. आजही मात्र ते ना शेती व्यवसाय करणारी माता माता म्हणते, माता माता म्हणते, माझी माय माझी माय माझी माय माझी माय. तमक खाऊन गुटखा खाऊन थुकते पाचा पाचा, माझी माय माझी माय माझी माय. आता तमक खाऊन गुटखा खाऊन थुकते ना, थुकते कवा तुम्हाला माहिती आहे? थुकते कवा, कवा थुकते? लग्नानंतर थुकले नाही का तुम्ही? लग्नानंतर कोणाच्या अंगावर थुकते? कलवरीच्या कलवरीच्या अंगावर तुकले ना. कोणाच्या अंगावर तुकते? बायकोच्या अंगावर तुकले. आता ते त्याच दिवशी बरं का, त्याच दिवशी त्यांना म्हणा दुसऱ्या दिवशी थुकून पाय फक्त तू फारकत झाली समजायची. अरे का रे भाऊ, ते म्हणजे दिसत नाही का, आणि ही काही चेष्टा आहे का झाली. म्हणजे अशा पद्धतीनं हां, तर अशा पद्धतीनं मात्र ह्या ज्या गोष्टी आहे, ज्या गोष्टी तर आपल्याकडे आहे. काय म्हणले, धरती माता, तिचा माता म्हणून आदर करा, माता म्हणून आदर करा, आई म्हणून आदर करा, निश्चित भरभरून उत्पन्न मिळेल. मग ते कुठले असू द्या. आता धरती मातेवरच आहे ना, दुकान तुमचं धरतरी मातेवर आहे, हाफीस तुमचं धरतरी मातेवर आहे, फॅक्टरी तुमच्या धरतरी मातेवर, कारखाना तुमचं धरतरी मातेवर आहे, कांद्याची चाळी तिथंच आहे. त्याचा आदर करा ना, आदर करा, निश्चित भरभरून यश मिळाल. पण तिथंच पतापाचा थुकते तुम्ही नेमकं. म्हणून मात्र हा नाही तो समजून घ्या ना. म्हणून अशा पद्धतीनं तिथं आईचं नातं आहे. म्हणून मात्र ह्या पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी आहे, या गोष्टी आपल्याकडे धरती माता. आता आई काय करते तुम्हाला माहिती आहे ना, आईचं महत्त्व सांगतो. आई काय करते, आई काय करते, सगळा सणासारखा सण करून देते. भजे गुलगुले जे जे आवडन ते करून देते आई. हां, कुठेही भजे काय पाहिजे ते करून देते. पण कवा वडील कमवून आणून देतील तवा, वडील बाजार करून आणून देतील तवा आई काही करून देईल खायला. आईचा बाळावरती जीव असतो, बरोबर आहे. तसं धरती मातेचा आदर केला ना, धरती माता कांदे देईल, मका देईल, बाग बगीचे देईल, मिरच्या देईल, भेंड्या देईल, गोरणी देईल, सगळं देईल. आणि ते विकायला गेलो भजे मिळन, पाव मिळन, मिसळ पाव मिळन,
शेवड्या मिळन, रवड्या मिळन, लाडू मिळन, जिलेबी मिळन, सगळं मिळन ना. आईनं दिलं का नाही मग ते, बरोबर आहे. आणि ते जर आलंच नाही तर इकायला गेल्यावर इकायला जायचा प्रश्न नाही, तेव्हा मिळन का. तिने दिलं, तो माल इकला, त्याचे पैसे आले, त्या पैशात आपण मात्र हॉटेलमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे पदार्थ खाल्ले, म्हणजे आईनं दिले का नाही ते, बरोबर आहे ना. पण आईला मात्र बाजार करून आणून देणारा बाप आपलावाला, तो पाऊस पाडणारा बाप, त्याचा पण आदर करा. तो पडन तेव्हा ही देईल. आई करून देते ना, तो आणून देईन, बाप आणून देईन तेव्हा आई करून देईन. तो पडन तेव्हा धरती माता देईल. म्हणून आईचा आणि वडिलांचा आदर करा. आणि गुरु आपल्याला, आपले गुरु म्हणजे मात्र आपल्याला शिक्षण देणारे, शिकवणारे, ते जाऊ द्या. आपली बहीण आपली गुरु आहे, आपली बहीणसुद्धा आपली गुरु. मग बहीण आपली गुरु कशी हो, काय काय बहिणीबरोबरच भांडणं करते. हां, अहो बहिणीबरोबरच भांडणं करते. मग आता याच्यामधून बहीण ही कशी आहे, बहीण ही कशी एक सांगतो तुम्हाला. आता बहिणीला लहानपणापासून कळायला लागल्यापासून तिला माहिती, हे घर आपलं नाही, हे घर आपलं नाही. तिचं घर सासर घर आहे तिचं, ते हे घर आपलं नाही ना, तरी तिला माहिती असूनसुद्धा माझ्या भावाचं म्हणून करते, बापाचं म्हणून नाही करत ती, माझ्या भावाचं म्हणून करते. आणि कुठली वस्तू घेताना माझ्या भावासाठी, काम करताना भावासाठी, वस्तू घेताना भावासाठी, बापाचं नाही म्हणत, बापाचं नाही म्हणत. बापाचं म्हणलं की तिला वाद आलाच, बरोबर. तो बापाचं, मा बापाचं नाही मग, म्हणून मात्र भावाचं. म्हणून अशा पद्धतीनं बहिणीला गुरु मानलं, बहिणीला गुरु मानलं. जो व्यक्ती ना जरा आई वडील आणि बहिणीचं दर्शन करायला ना, त्याला कुठली शांती करायची गरज नाही, कुठली शांती करायची नाही. एक आहे आता हा गुरु, याला एवढा गुरु, त्याला तेवढा गुरु, 5वा गुरु, 10वा गुरु, 8वा गुरु, 9वा गुरु, असं गुरु म्हणते का. हे गुरुचं एक अर्थ सांगतो तुम्हाला याच्यात. आता हा गुरुचा दोष लागतो कसा, गुरुचा दोष लागतो कसा. एखाद्याच आपण लहान असताना बालवाडीमध्ये खेळत होतो आपण, बालवाडी अंगणवाडीमध्ये. हे मुलगा काम करू देत नाही म्हणून अंगणवाडीमध्ये नेऊन घातलं. मग अंगणवाडीची मास्तरी सांभाळत होती, मग त्याला ते भात करून, खिचडी भात करून का घुगऱ्या करून देत होती, बरोबर. आणि हे मुलगा काम करू देत नाही, मग बालवाडीमध्ये हां. म्हणून अंगणवाडीमध्ये सांभाळणारी ताई, बालवाडीमध्ये सांभाळणारी ताई, किंवा 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, आपण मोठं शिक्षण घेईपर्यंत आपण मात्र मोठं झालं, बरोबर. पण कदाचित बालवाडीमध्ये, अंगणवाडीमध्ये सांभाळणारी ताई आपल्या समोरून आली, आपण इनमिन करून, सुटबीट करून, न्यायाधीश किंवा वकील किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर झालो आपण, मिलिटरी भरती झालो किंवा पोलीस झालो आपण. पण ती ताई जर आपल्याला अंगणवाडीत सांभाळीत असताना, ती ताई अंगणवाडीत सांभाळीत असताना किंवा अंगणवाडीमध्ये आपण असताना आपल्याला सांभाळलं, बालवाडीच आपल्याला सांभाळलं, त्या ताईंना कमीत कमी आपल्या चेहऱ्यावरती तिला पाहिल्या हास्य आलं पाहिजे. जर तुम्ही मोठे झाले, जर तिला तुच्छ समजलं ना, गुरुचा दोष लागतो तुम्हाला. अशा किती शांत्या करा, शेवटी मात्र तुम्हाला मात्र तिथून सुटकाच नाही, गुरुपासून सुटकाच नाही. किती मोठं राहू द्या. आज मात्र बा, गुरु कधी पण गुरुच राहील, पण शिष्य कधी गुरु बनू शकतो, शिष्य कधी गुरु बनू शकतो, गुरुच राहतो. त्याने आपल्याला पहिलीपासून, अंगणवाडीपासून, बालवाडीपासून, पहिलीपासून तर मोठं शिक्षण होईपर्यंत सांभाळ, ते सगळे गुरु आहे. अहो सगळ्या गुरुला कुठं पाच बसायचं आता, मग सगळ्या गुरुची माळ काय गळ्यात घालून घ्यायची आता, सगळ्या गुरुची माळ गळ्यात घालायची का. याची एक माळ, याची एक माळ, याची एक माळ, याचा एकाचा ताईत, एकाचा ह्या गुरुला कुठं पाच बसायचं. मग बहिणीचं दर्शन करा, सगळ्या गुरुचं दोष जाईल, सगळ्या गुरुचं दोष जाईल. गुरुची शांतीच करायची गरज नाही. पण गुरुच्या शांत्या करणारे मात्र सांगते ना, तिकडे गुरुची शांती करायची नाही, गुरुला दक्षिणा येते. आता आम्हालाच कोणी दक्षिणा देत नाही, नाही तर मग आम्ही सांगितलं सगळ्याच शांत्या करून या, आपलेच आहे तिकडं. म्हणजे त्यांचे 2-2 मजली बिल्डिंग आणि आपल्या पाच आपला नाही राहिले शांत्या करू, फक्त डोक्यातली शांतीच गेली निघून. अहो तुझं आहे, तुझं पैसे परी तू जागा चुकलायची दादा. एक आज जर ज्याला खायला मिळत नाही त्यांना शांत्या करायच्या म्हणले, हो आवडच काम आहे का नाही. त्यांना आता जेवलं जर संध्याकाळची 45 मग शांतीला काय 1 रुपया लागतो काय, 1 रुपया चहा येत नाही. राहायची अवस्था, खायची व्यवस्था, दक्षिणा, त्याचा शिदा, सामुग्री, हे ते, म्हणजे सगळाच कार्यक्रमच आपल्याकडून.
आपल्या डोक्याला शांती. आणि आपल्याला ना आम्ही बिंबीच्या देडसापासून आरडू सांगतो, आमच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. पण एकाने सांगितलं शांती, चालले शांती करायला. एक म्हणलं डोळा काढा, चालले डोळा काढायला. एक म्हणलं पाय काढा, चालले पाय काढायला. इकडं आम्ही आरडू सांगतो, आमच्या कोणाचाच विश्वास बसत. बरोबर आहे का नाही? पण ते काय पैसा बसू देत नाही ना. पैसा आला का मोटर जळून जाईन, पैसा आला का गाडी बिघडून जाईल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं इथंही मात्र तुम्ही दररोज धरती मातेचं दर्शन करा, वरती आकाशाचं दर्शन करा, समोर आपल्या गुरुचं दर्शन करा, बस आपल्या बहिणीचं दर्शन करा. हे ज्याला आई नाही ना त्याला ही आई आहे, ज्याला वडील नाही ना त्याला आकाश वडील, ज्याला बहीण नाही त्याला ना समोर मात्र आपल्या समोर बहीणच आहे ना. बस अशा पद्धतीने करा. म्हणजे ज्याला जे नाही ते. मग आज कधी कधी आम्हाला प्रश्न विचारते ना, आम्ही नोकरीला गेलो, मग आता तिकडे आईला घेऊन जायचं का? भाऊ आईला काय न्यायचं तिकडं नेमकं? आईला आणि वडिलांना म्हणजे त्याला असं वाटलं बा हां तिकडं रनिंगमध्ये त्या रिंगणात उतरलं म्हणजे मग लगेच आईबापाचं दर्शन घ्यायचं, लगेच भेटायचं बा. भाऊ श्राद्ध असली तर काय म्हणते ना ते, मन चंगा तर काठून मी गंगा, मन चंगा तर काठून मी गंगा. तुम्ही फक्त श्रद्धेने करा. आई वडील तिथंच, आई वडील तिथे सगळेच काय, त्यांना घेऊन जायचे काय करायचे. जे आई आहे, वडील आहे, ते गुरु आहे, कुठेही आहे ना ते आपली सावलीच आहे. आपली सावली बनून आपल्या पाठीमागे ते. आणि असं जर तुम्ही करत राहिले ना, कुठलाही व्यवसाय करा, भरभरून यश मिळेल. शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील. हेच नाही दादा, एक गोष्ट सांगू तुम्हाला, ज्याला मात्र जर शारीरिक स्वास्थ्यच लाभत नाही ना, त्याने फक्त मात्र आंघोळ करून, आता या वेगवेगळ्या कंपनीचा साबणा निघाला ना, ते शॅम्पू निघाले, याने डोके दुखायला लागले सगळेचे. साबणा निघाला ना, सुगंध येतो बा अंगाचा, पण ते कणतच राहतं, ते पचन होईना काही होईना ते म्हणजे लई सुगंधन ते. पण एक सांगू तुम्हाला, ज्या टायमाला आपण आंघोळ करतो त्या टायमाला धरती मातेची माती वल्ल्या अंगावरती चोपडून घ्या, चोकू द्या. असं 3-4 वेळेस मात्र करा, नीट होऊन जाशाल तुम्ही. म्हणजे इतकं हे तुझं आहे, तुझं पैसे धरती मातेचा. पण तुम्ही धरती मातेचा आदर करणार तेव्हा अनुभव येईल. धरती मातेचा आदर करणार तेव्हा अनुभव येईल, नाही तर कामापुरतेच मामा. दुःखाच्या प्रसंगालाच मात्र आपण जर समजा तशा पद्धतीनं करत राहिलो तर दुःखाच्या प्रसंगालाच असं जर करत राहिलो तर तसा अनुभव नाही येणार. म्हणून अशा पद्धतीनं मात्र इथं धरती माता आई, आकाश पिता आणि वडील आपल्यावले म्हणजे बहीण आपल्यावली गुरु, या पद्धतीने यांचा आदर करा. आणि मग तुमचा अनुभव सांगा. आणखी कोणाची काय शंका असली तर हे फार मोठं दैवत आहे आपल्याला, पण माहिती नाही ना. काय आता ते भक्त पुंडलिकाची आख्यायिका माहिती आहे तुम्हाला? भक्त पुंडलिकांसुद्धा भजन नाही का ते, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, आणि पुंडलिक तीर्थयात्रा करी. आता ही तीर्थयात्रा कोणती? आई बापाच्या गळ्याला दोरी, बैलासारखं दोरी आणलं गळ्याला आणि बायकोला खांद्यावर घेतलं, तीर्थयात्रा. पण काय झालं म्हणजे सांगून टाकतं हे. आता कोणी आमच्या याच्यावरती बोट होईल म्हणजे नेहमी भक्त पुंडलिक आईवडल्याची सेवा करता पाहिलं. काहीचे म्हातारं ना म्हणते आम्ही वारीला चाललो, तुम्ही तेवढे डुरं करीत जा आणि लाईटला तेवढे 2 पान भरून देत जा आणि आम्ही चालू वारीला. हे चालले वारीला, हे बिचारे तुकडे चावून मेले ना. यांना पांडुरंग तिकडं नाही भेटला, पांडुरंग इकडं उपाशी मिळाला तुकडे चावून हे ना. लोक आमच्या चुकी बोट होती म्हणून सांगता. तर जेव्हा मात्र अशा पद्धतीत कथा होती, काय म्हटलं, लहानपणातच लेकरांना वळण लावलं पाहिजे. लहानपणात लेकरांना वळण लावलं पाहिजे. आपण करतो ते त्यांनी केलं पाहिजे. मग आपण तंबाखू चोळतो त्यांनी तंबाखू चोळली पाहिजे काय? आपण बाटली घेतो मग त्यांनी बाटली घेतली पाहिजे का? आपण देवपूजा केली का त्यांनी देवपूजा केली पाहिजे. अशा पद्धतीचं वळण लावलं पाहिजे. बरोबर. शाबासकी कुठं दिली पाहिजे? चोरी करून आणली शाबासकी दिली पाहिजे का? चोरी करून आणली शाबासकी दिली पाहिजे. तो अभ्यास करीत असेल तर शाबासकी द्या. निश्चित इंजिनियर, डॉक्टर किंवा काहीतरी मोठ्या पदावरती जाईल तो. शेती व्यवसाय करत असताना शाबासकी द्या. चांगला प्रसिद्ध शेतकरी बनन, चांगला शेतकरी बनन तो. तशा पद्धतीनं मात्र आता एक आई होती ना, काय सांगितलं, एकुलते एक लेकरू होतं आणि ते चोऱ्या करून आणायचं काही वस्तू. मग आई त्याला शाबासकी द्यायची. शाबासकी दिली त्याला आणखीन आनंद वाटायचा. ते आणखी चांगले वस्तू घेऊन यायचं.
आता चांगले चांगले वस्तू आणता 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 मोठा डाकू बनला ना. आता डाकू बनला तर ते मोठ्या चोरीमध्ये सापडलं. आता मोठ्या चोरीत सापडलं तर सगळ्या चोऱ्या सापडल्या. सगळ्या चोऱ्या सापडल्या आणि मग मात्र त्याला फाशीवरची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा झाली तर मग फाशी द्यायच्या अगोदर विचारते राहते तुमची शेवटची इच्छा काय. मग तर म्हणलं बाबा जे खायचे गुलगुल खायचे का मुंबईचा ताजमहाल पाहायचा तर ते घेऊन जातील. ताजमहाल पाहायला घेऊन जातील पण संरक्षणात तुम्हाला मोकळं नाही सोडणार. हे ताजमहाल पाहून आपला काय भरोसा आहे. ताजमहाल पाहायला घेतो तो तिकडंच फरार होऊन जाईल. दाढी असली दाढी काढून टाकीन, दाढी नसते दाढी लावून घेईन, तिकडं फरार होऊन जाईल तो. त्याच्याकरता तुला ताजमहाल पाहायचा आहे ना हे 2 पोलीस जाय पोलीस गाडीमध्ये जाय ताजमहाल पाहून ये. जी शेवटची इच्छा राहते. आता एक विरोध आहे तिकडं विनोदी एक असंच होतं पण हुशार होता बघ तो की एक गुन्ह्यात सापडलं. ते गुन्ह्यात सापडलं त्याला फाशीची शिक्षा झाली. आता फाशीची शिक्षा झाली तर ते टेबल राहतो असा त्या टेबलवर उभं राहायचं, फास गाड्या लावायचा आणि टेबल काढून घ्यायचा. झाली फाशीची शिक्षा. द्यायचं ढोकळून त्याला. मग आता ते टेबलावरती त्याला उभं करायचं. त्याला म्हणजे तुझी काय इच्छा आहे. हे म्हणलं साहेब खरं सांगू मला लय भूक लागली. म्हणा लय भूक लागली. मग वारे त्याला जेवण घेऊन या. गेले ना आणलं पत्रवाडीवरती जेवण. पत्रवाडी ठेवलं त्या टेबलवर. त्या ज्या टेबलवर त्याला उभं राहायचं त्या टेबलवर ठेवलं. मग यानं काय केलं ते असं पद्धतीनं असं टेबलवरती पत्रवाडी ठेवली. चला म्हणे आता. मग अरे तुला भूक लागली होती ना. ते म्हणजे साहेब इथं मिळन पण वर. मग तो वर काय दुसऱ्या मजल्यावर चालला होता का तो. साहेब इथं जेवण झालं इथं मिळन पण वरती. साहेबांची यायचं येडंही म्हणे दिलं सोड. येडं नव्हतं ते छान होतं. त्याला वाटलं असा प्रयोग केल्याशिवाय आपली काय फाशी टळणार नाही. म्हणजे सांगतात रे. मग याला सांगितलं तुझी शेवटची इच्छा काय. हे म्हणलं माझी शेवटची इच्छा फक्त माझ्या आईचं दर्शन करायचं. शेवटची इच्छा आहे माझ्या आईचं दर्शन करायचं. बस आता आईचं दर्शन करायचं म्हणलं. आणलं ना आईला. आईला आणलं. मग आईकडं मात्र हिने वाकून नमस्कार केला. वाकून नमस्कार केला. मग आईला काय म्हणलं माहिती साहेब कबूट करून म्हणला मला लहानपणी आईनं शाबासकी दिली. मी बिना विचारता काही वस्तू घेऊन यायचो. आई शाबासकी द्यायची. माझं आणखी उत्साह वाढायचा. मग असं करता करता का शाबासकी देता देता छोट्या चोरीतून मोठ्या चोरीत शिरलो. मोठ्या चोऱ्या करा मोठा डाकू बनलो. मग आता विचार करा आम्हाला हे म्हणायचं आहे तुम्ही लेकरांना शाबासकी केव्हा द्यायची जेव्हा ते चांगला अभ्यास करीन तेव्हा, चांगलं शेतात काम करीन तेव्हा, चांगलं भजन पूजन चिंतन करण तेव्हा. अशा पद्धतीनं मात्र शाबासकी द्यायची. बरोबर. म्हणून ज्या टायमाला आईला नमस्कार केला मग साहेबाला म्हणला मला शाबासकी देत राहिली आई म्हणून मी मात्र याच्यात एवढं मोठं टाकू. पण माझ्यात याच्यात माझी काय चुकी आता याच्यात माझी काय चुकी. मला वळण लावायचं काम कोणाच होतं आईच होतं ना. मग आता जर आईने शाबासकी दिली नसती तर मी मोठं टाकू बनलो नसतो. मला जर अभ्यास करता कर शाबासकी दिली असतं मी इंजिनियर डॉक्टर बनलो असतो, वकील झालो असतो, एखादा न्यायाधीश झालो असतो. पण डाकू त्वरी करण्यामध्ये शाबासकी दिली. आईचा आशीर्वाद असल्यामुळं मोठं डाकू झालो ना. मग तिथं म्हणले आता फाशीच्या शिक्षेला पात्र मी का माझी आई. काय प्रश्न विचारलेला तर खरोखर आता कोण आहे फाशीला शिक्षेला पात्र. आईनी वळण जर चांगलं नाही लावतं आता आईच फाशीला शिक्षेला पात्र. मग त्याला खाली सोडलं आणि आईला फाशीला दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य कुठला तरी एक मुद्दा सांगत होतो तुम्हाला आम्ही. हां मग इथं मात्र त्याच्या पद्धतीनं फक्त पुंडलिक जो आहे तर तो भजन नाही पूजन नाही चिंतन नाही काही नाही. लाडका एकुलता एक खेळतो ते खेळू द्या, काय जे करतो ते करू द्या. कधी देवापाशी बसणं नाही, अगरबत्ती ओवळणं नाही, काही नाही. बापच सगळं करायचं. बस असं करता मग आता जेव्हा कारभार करण्यालायक झाला, सत्ता सांभाळण्यालायक झाला, मग कमीत कमी त्या टायमाला याचे नक्षत्र कळले, यांचं चरित्र कळलं का बा आता बाप गेल्यानंतर सगळी जबाबदारी त्याच्यावरती पडणार आहे. कमीत कमी देवाची पूजा, बाजारहाट करणं, घर परपंच पाहणं ही जबाबदारी त्याच्यावर नाही. मग
तरी मात्र सांगून शिकून सुद्धा ऐका ना, कधी कधी असं घडतं ना, लग्नाच्या अगोदर सगळ्या जबाबदारी टाकी द्या. नेमकं मग लग्नाच्या अगोदर जबाबदारी हा नेमकं सांभाळतो का ना सांभाळतो काय असं. पण काय केलं अपेक्षा अशी, लग्नाच्या अगोदर नाही केलं तर लग्न झालं तरी करील बा. मग बघतं पुंडलिक तसंच ना, लग्नाच्या अगोदर तर करीनाच तो. मग आई वडिलाला वाटलं याचं लग्न करून दिलं का मग हा बरोबर सगळं करेल. मग दिलं लग्न करून दिलं तर काच मग ते अगोदरचं तसं लग्न करून दिलं तर मग आवडच कार्यक्रम झाला. मग तिकडं मग तिथं गप्पाच मारीत बसायची, गप्पा मारीत बसायचे. आणि काम पडलं का मग दोघं मिळून पार्टनरमध्ये काम करायचे. भांडे घासायचं, कपडे धुवायचं, हे सगळं काम. एक लाकडं घालायचं तर एक भाजी हलवायचं, हे असे काम करायचे. पण एकदा दोनदा मात्र आपल्या त्याच्या आईनं पाहिलं याला कपडे धुताना, त्याच्या आईनं पाहिलं याला भांडे घासताना. आता ते कायचं आईचं अंतकरण राहतं. मग आई म्हणली अरे रे माझ्या भक्त माझ्या पुंडलिकाला की असं काम असं आई म्हणून. मग आई सुनबाईवर चिडून गेली. सुनबाईवर चिडली, तडा तुला शोभतं का नेमकं? पतिधर्म काय असतो, पतिव्रता धर्म काय असतो, तुला शोभतं का असे बोलली. अशी आई बोलली पत्नीला म्हणजे सुनमाला. आता तिनं लगेच सांगितलं घरानं, तुमची आई अशी बोली, तुमची आई अशी बोली, तुमची अशी बोली. आता तुम्हाला सगळा कार्यक्रम माहिती आहे, सासू 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 सासू, ते काय सांगायची गरज नाही. तिकडून सासूबाई सुनबाई तिकडून म्हणली का सू, इकडून सू असं म्हणून मात्र असं म्हणले. त्याने तिनं लगेच त्याला सांगितलं आणि याच्या तिथं तळपायच्या गेली ना मस्त खाला आहे ना. या तावा ना आला नाही ते बोलला बस तिथून कार्यक्रमच लावला. वडिलांना मात्र वडील मध्ये पडले. वडिलांना सांगितलं अरे भाऊ, अरे आम्ही काय केलं तुझ्यासाठी नेमकं, आता तुझ्यावर जबाबदारी असं तसं. पण तिथं वडिलांचं पण ऐका ना, काही गोष्टी काय काय असे पण राहते भाऊ लई. हो आईवडिलांची किंमत कळत नाही खरोखर. आम्ही एक व्हिडिओ पाहिला, ते सांगितलं ना आम्ही. एक डॉक्टर होता, एक इंजिनियर होता, एक काही वकील काहीतरी होता. ते तिघं मुलं. आणि आता या तिघं मुलांना मोठ्या पदावरती लावलं. बाप मुलाच्या नोकरीसाठी ना, मुलाच्या शिक्षणासाठी पैशासाठी कोणाच्या पाया पडतो बरं, कोणाला हात जोडतो. हे मात्र बापाने काय केलं नाही हे मुलांनी कधीच विसरलं नाही पाहिजे. भविष्यामध्ये ना तुम्ही काहीतरी बनणार. पण तुम्ही आईवडिलांची किंमत ठेवली नाही, आईवडिलांनी कमवून दिलेला 2 रुपयाची किंमत ठेवली नाही ना, तुम्ही आहे तिथंच राहा. दादा असं झालं. आणि मग मोठे 2 मुलं जे होते तो काय सांभाळी ना. मग आता लहान्याकडे सांभाळायला आली. लहान सांभाळायला, पण लहानाची बाई तर म्हणजे तर काय ते म्हणतात ना 20 हात दारा. पण त्या बाईचे ती म्हणजे अवघडच कार्यक्रम आता. ती बाई मग तारा मात्र हे त्या म्हाताऱ्याला हातात काठी, बिचाऱ्या कमरातून वाकलं. कष्ट करता यांना पोचता मोठं करता बिचाऱ्याचं सगळं हाड्याची काढं झाली. बस आता निमशी मरायलं, काठी हातात कमरात वाकलं. तिनं रागानं मग तर गळचुंड्या दाबून दुबून हे ते करून लाथा बुक्यानं हाणलं मारलं. आणि त्याच्यामध्ये दिलं ना असं एक पिशी घेतली. त्या पिशीमध्ये त्याचं डोक्याला बांधायचं फाटकं उपरणं टाकलं. एक फाटकं कपडा होता तो टाकला, पिशी त्याच्या हातात दिली आणि लाथा बुक्यानं हाणून मारून गाडीमध्ये कोंबलं. कुठं नेलं जंगलात नेलं का ज्या रस्त्याला ट्रॉफिक नाही अशा रस्त्यात उतरवलं त्याला. गाडी रस्त्याच्या त्या बाजूनं इकडूनच्या बाजूनं आणलं. काठीची जाळी इकडून बी धक्काबिक्की देऊन मार नरडीला दक लावलं. मुलाला लाथा मारतो आणि बाईना नरडीला सुनबाईना नरडीला नक लावलं. सांग आमचं अजिबात नाव सांगायचं नाही, तुला मुलं नाही असं सांग. का बा आमचं अजिबात म्हणायचं नाही. मुलगा डॉक्टर एक इंजिनियर एक वकील एक न्यायाधीश अजिबात सांगायचं नाही. जर सांगितलं ना आत्ताच लगेच नरडीला नक लावून जाळीत फेकून देईल. असे बिचारा हात जोडायचं. एक मुलांनी बापाला हात जोडावर. पण बापाने मुलाला जर हात जोडले ना, बापाने मुलाला हात जोडले ना, निश्चित किडे पडून मेल्याशिवाय राहणार नाही. तो मोठे झाले म्हणून काय झाले तुम्ही, पण त्यांनी आपल्यासाठी काय केलं या गोष्टीचा विचार करा. तुम्ही जोपर्यंत या गोष्टीचा विचार करणार नाही ना, तोपर्यंत तुमचं जीवन सुखी होणार नाही. एखादा आजार असा लागून जाईल ना, तिथं तुम्हाला त्या आजारातच दादा आई शेवटी आईचं दादाचंच नाव घ्यावं लागणार तुम्हाला. तुमच्याजवळ कोणी उभे राहणार नाही. ही गोष्ट कधीच विसरायची नाही. किती मोठं हो द्या,
शेवटी मात्र तुम्हाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्या आशीर्वादाशिवाय पर्याय नाही. दादा ही गोष्ट जेव्हा मात्र तिथं असं घचड्या गुचड्या देऊन मात्र त्याला त्या पद्धतीनं पाडलं आणि तो हात जोडायचा, तो म्हणायचं असं नको करू ना. शेवटी मात्र त्याला जाळीतच लुटून दिलं आणि लगेच गाडीत बसले बिन काढले. हे बिचारं खरबडून उठलं आणि असं हात, दादा थांब ना मला 2 गोष्टी सांगायच्या असं म्हणता चालता पडू नाही गेला. गाडी निघून गेली. पोटाला भूक लागली. पिशीत पाहिलं तर ते फाटकं उपरणं कपडा, तिथंच कपडा टाकला, तिथंच मात्र भिक्षा मागत बसला. तर त्या रोडला कोणी येतच नाही, तर भिक्षा देईन कोण आता तिकडे. म्हणजे असा प्रसंग जेव्हा मात्र तिकडून काहीतरी दैवयोग. आम्ही सांगितलं ना, तुम्ही तुमच्या कष्टातून प्रयत्नातून दानधर्म केला, कुठंतरी काहीतरी केलं नाही, हे पुण्य कुठं ना कुठं आडवे येत राहतं. विठ्ठल रुक्माईसारखे मात्र कोणी ना कोणी तुम्हाला मात्र मिळणार म्हणजे मिळणार. अशाच पद्धतीने मात्र रस्त्यानं आले, कोणीतरी आले जुडी फिरत आणि तिथे उभे राहिले आणि ते विचार लागले का तुमची मुलं कुठं, तुम्ही कुठं, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आले काय. ते सांगितलं ते अजिबात विचारू नका, म्हणजे मला विचारू नका. मी माझ्या मुलाचं नाव सांगितलं तर मला 2 दिवस जगू द्या, ते मला जगू देणार नाही. बस अशा पद्धतीनं म्हणून बस त्यांनी हात जोडले आणि ते म्हणले, मी लहान असताना माझे वडील वारले. बाबा तुम्ही पण माझ्या वडिलांची जागा भरून काढणार, तुम्ही माझ्या घरी चाला. बस माझे वडील लहानपणात वारले, माझ्या वडिलांचं छत्र हरपलं, तुम्ही माझ्या घरीच. ते नका सांगू, तुझ्या मुलांचं नावं नका सांगू, पण माझ्या त्याला घरी नेलं. तो मग आंघोळ घातली, चांगले कपडे केले. चोपाळा राहतो तो चोपाळ्यावर बसवलं आणि त्या चोपाळ्यावर बसवलं मात्र धक्का देत दादा. ज्या टायमाला तो ड्युटीवर जायचं ना, त्याच टायमाला हा त्या म्हाताऱ्याचं मोठं मुख्य घ्यायचा. दादा येतो बघ, 2 जोकी द्यायचा, तवा जायचा. पहा म्हणजे दुसऱ्याला या आईवडिलांमध्ये काय शक्ती. दादा स्वतःच्या मुलाला नाही घेता आलं, हे फरक्याने घेतलं. त्या पद्धतीने तसंच फक्त पुंडलिकाला जेव्हा पाहिलं, आईवडिलांना पाहिलं, त्या टायमाची गोष्ट कायचं पिशन कपड्यामध्ये, फाटक्या कपड्यामध्ये गठोडं बांधलं आईचं बी, वडिलाचं गठोडं बांधलं, ते कपडे फेकले, कडेचा डबा होता ते फेकलं, बस लाथा मारून घराच्या बाहेर पाडलं वाट्यावरती. ते दोन्ही बिचारे हात जोडते याला. दादा असं नको करू रे पुंडलिका, असं नको करू तू, आम्ही काय केलं तुझ्यासाठी. त्या पद्धतीनं तरी त्याला त्याची जाणीव नाही. शेवटी रावण्या पावण्या करून कवर पडून राहायचं. 2 तास मात्र पडून राहिली तिथं. नाही बस दोघांनी एकमेकांनी सल्ला केला, चाल बाई आता जिडं उजडन तिडं उजडन आपलं. बस निघाले ती आपले गठोडं खांद्यावरती टाकून, हातात डबा घेऊन, जशी परिक्रमाला लोक जाते तशा पद्धतीनं चालता प्रवास. जिडं मात्र भिक्षा मागायची, शिळे पाकीर मिळाली ते खायचं, नसलं तर मात्र त्याच पद्धतीनं पुढे जाता आईची डोळे गेली. आई त्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवून चालायची. चालता पुन्हा मात्र त्या बाबांना नाही दिसायला, तर काठीचा आधार घेतला. बाबांच्या हातात काठी, आणखीन एक मागं काठी, त्या काठीला धरून चालायची. शेवटी दोघांचे डोळे गेले. एका महादेवाच्या मंदिरामध्ये भिक्षा मागत बसली. मग इकडं मात्र सगळ्या गोष्टी यालाच पाहाव्या लागायच्या, या पाहावं लागायच्या. मग मात्र बाई म्हणते, अहो ते बरे होते, कुत्रं मांजरं आणलं असतं, पाणी आणलं असतं, स्वयंपाक करून दिला असतं, आपल्याला गप्पा मारायला मिळालं असतं, बरे होते ते. जाताना घेऊन या. शिळीपाकी पदराला बांधली, मग निघाला आईबाबाच्या शोधाला. जाता कुठं आई बाबा, आता ते काही असं आहे का बाबा. काही जाता एका जंगलामध्ये एक ऋषी राहत होते, त्यांचं नाव होतं कुकुटस्वामी. त्या कुकुटस्वामीच्या कुट्याच्या समोर मात्र हा बसला. पण तिथं मात्र 3 स्त्रिया अशा घाणेरड्या आल्या आणि त्या ऋषीच्या कुटीमध्ये शिरल्या आणि लगेच 2-5 मिनटात मात्र ते एकदम सुंदर होऊन मात्र बाहेर आले. याने ते दृश्य पाहिलं आणि त्या सुंदर स्त्रियांना मात्र अडवलं आणि तिने सांगितलं, म्हणे तुमचा पाहिलं तुम्ही जाताना इतक्या घाणेरडे होते ना, आता मधून बाहेर निघता सुंदर झालं. नेमकं कोणी तुम्ही, कोणी, तुमचा परिचय काय. त्याने सांगितलं, आम्ही गंगा, जमुना आणि सरस्वती 3 नद्या आहे आम्ही. लोक घाण करतात, पापं करतात आणि आमच्यामध्ये धुतात. हे कपडे उपडे घे ते सगळं काही साबणी लावते, काही मात्र गुळणा करते, तिळच थुकते थाकते, तमुकाच्या याचे त्याचे सगळे घाण करते. त्या पापाने आम्ही मात्र मलिनता येते, आम्ही घाण होऊन जातो, तर आम्ही दूषित होऊन जातो आणि ते पाप धुण्याकरता ह्या ऋषीकडे येतो.
गंगा जमुना सरस्वती आम्ही बस हे ऐकलं होतं. तिथं बसून राहिला. ऋषीवर कवा बाहेर येतील ती मच्छी वाट पाहत होत्या. ऋषीवर मात्र आंघोळ बिंघोळ केली, कपडे वाळू घालायला आली बाहेर. या भक्त पुंडलिकाकडे पाहिलंच नाही ऋषीने. त्याने चटकन मात्र आला आणि त्या ऋषीचे पाय धरले. ऋषीचे पाय धरताना मात्र ऋषीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण धरून उठवलं ते कपडे वाळू घातले. मग म्हणले तुमचा चमत्कार मी पाहिला. तर मला फक्त म्हणतो तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करता, तुम्ही साधना कोणती करता, तुम्ही सेवा कोणती करता, कशा पद्धतीने करता, मला फक्त तेवढंच सांगा. काय चमत्काराशिवाय नमस्कार नाही. कोणाला वाटत नाही का बा असा चमत्कार घडावा म्हणून. घाणेरड्या स्त्रिया जर का घाणेरड्या नद्या जर सुंदर स्त्रिया बनून जर जात असेल तर कोणाला वाटत नाही का आपल्याकडून असा चमत्कार व्हावा म्हणून. बस तो म्हणला तुम्ही कोणती सेवा करता, कोणता जप करतात, कोणती साधना करतात हे फक्त मला सांगा. त्यांनी त्याचा हात धरून नेला मध्ये आणि दाखवले. त्या ऋषीचे दोन्ही आईवडील अंध होते. एक आई इकडून झोपलेली, वडील इकडून झोपलेली, इकडून सेवा करायची, पुन्हा इकडून सेवा करायची. सगळ्या गोष्टी मात्र त्यांच्याला म्हणजे लघवी संडास वगैरे सगळं जागेवरतीच इकडून तिकडून. मी कुठलं जपही करत नाही, तपही करत नाही, साधनाही करत नाही, फक्त माझ्या आईवडिलाची सेवा करतो. तेव्हा तिथं आपलं डोकं जोडायला लागलं. तो तेव्हा कळलं का आईवडिलांमध्ये काय शक्ती असते. मग आई करता करता तिडून मात्र तू आईवडिलांच्या शोधाला निघाला. कोणालाही विचार, जसं प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, सीतामाई गेली, प्रभू रामचंद्र झाडांना सुद्धा विचारायचे, तसं हे मात्र इथून जेव्हा कुकुड स्वामींचा बोध झाला त्या टायमाला झाडाझुडपांना कोणालाही विचारायचा का माझे बाबा माझी आई दिसली का, माझे बाबा माझी आई दिसली का. जाता खूप प्रवासानंतर यांचे तर दोन्हीचे डोळे गेले. हे मात्र कपडे अंगावरती नाही. खाली मात्र भिक्षापात्र, त्या भिक्षापात्रामध्ये असं मात्र भजन म्हणायचे, कोणी टाकलं तर खायचं. आता हे टाकताना असं पाय वाजलं का मग चाचपून पाहायचं, तोंडाच्या जवळ घेऊन पाहायचं, नाकानं वाज घेऊन पाहायचं. खायासारखं असलं तर तोंडात टाकायचं. लोक लय विचित्र हो. भिक्षा मागणाऱ्याच्या भांड्यामध्ये खडेसुद्धा टाकीते हो. काय टाकते नाही लोक. हे आपण जर दानपेटी जर खोली ना, त्या दानपेटीमध्ये काही बी दगडं खोगडं काही टाकून देते. आता हे म्हणजे लोकांना लागते, पण मग काही शहाणेसुद्धा येड्यासारखे होऊन जाते. म्हणून अशा पद्धतीनं आता पाहिलं तर तिथं ज्या टायमाला काही रक्ताचं नातं रक्तालाच कळत असतं. महादेवाच्या मंदिरात गेला, दर्शन करून आला, आणि जेव्हा मात्र भिक्षा मागणारं गाणं, आईचा आवाज मात्र त्यांनी ओळखला. ते गाणं म्हणताना, भजन म्हणताना. आता धार्मिकच होते, विठ्ठल आणि रुक्माई होती ती. ते काय बा असं आपला विठ्ठल होता का तू, आपली रुक्माई होती का ती. एखाद्याचं भांडणं झाले तर ते मात्र सगळे घोडे गाडव सोडून देईन असं होतं का ते कायमचं भजन पूजन धार्मिकच ते विचारे. म्हणून तो आवाज ओळखला आणि मग तिथं पाहिलं. घरातून लाथा मारून जेव्हा घराच्या बाहेर काढलं, तवची परिस्थिती, तवची तब्येत आणि आताची परिस्थिती काय झाली. मग गळ्यात पडपड रडायला लागला. रावण्या पाहुण्या करून आणि ते करून घरी घेऊन गेला. आणि जे शेवेला लागला ना तिथं ताणही विसरला आणि भूकही विसरला. तो ताणही लागला, भूक लागना, मग ताणही विसरला, भूकही विसरला. आणि मग मात्र शेवटी देवालाच यावं लागलं. त्या रूपात देवाला यावं लागलं. पांडुरंगाला यावं लागलं त्या रूपात. आणि मग हा सेवा करता करता म्हणला, भाऊ माझी सेवा झाल्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही, उभे राहा. मग जवळच वीट पडली, ती वीट फेकली आणि त्या विटेवर उभं केलं. पांडुरंग बिचारा वाट पाहून थकला आणि दोघांनी घेतले कमरेवर हात ठेवून. युगी 28 विटेवरी उभा, 28 युगापासून विटेवर उभा आहे. पांडुरंग वाट पाहतो त्याची, तरी आईवडिलाची सेवा मात्र होईना त्याची. हो ना, ताणभूक विसरून गेला. आणि प्रत्यक्ष आज तीच गर्दी पांडुरंगाची पंढरपूरमध्ये असते भक्त पुंडलिकामुळं. असे काही मोठे मोठे प्रसिद्ध कीर्तनकारामुळं नाही, किंवा एखाद्या मात्र हे शिक्षण संस्थेमुळं नाही, भक्त पुंडलिकामुळं. आणि का हो, आईवडिलांच्या आता हे पाहते ना तुम्ही, जय जयकार करताना कोणच नाव घेते पहिले, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. ते विठ्ठल पांडुरंग राम ती पुढं आहे, बोला पुंडलिक वरदेव. पहिलं पुंडलिकेचं नाव आहे. एवढा मोठा अधिकार आहे आईवडिलाच्या सेवेतला. आणि आपण फक्त आईवडिलाचं महत्त्व सांगत बसतो. रडते काय, पुढते काय, ते महत्त्व सांगते काय, ना आपल्या आईवडील उपाशी, त्याला भाकरी मिळाना, भाकरी वाचून मरत आणि बुंदी खाऊ घालते. मग का तो का बुंदी खाली. हां, लई ना अवघड कार्यक्रम. मग तू तिथं काय दुःख कोणाला नाही राहते. दुःख राहतं का गेला त्याचं. एक म्हणतं भाजीत मीठ कमी होतं, चहायचं, एक म्हणतं घोगरी चिकट झाली, एक म्हणतं काय तिचं, म्हणजे ती गेलं त्याचं नाही दुःख यांना. म्हणजे कार्यक्रम आपलाही तोच होणार आहे.
आपला कार्यक्रम तसा आहे. पुढे पाहू काय होतं, पुढे का बघ, पुढे असंच होणार आहे, काय होणार आहे पुढे, या गोष्टी समजून घ्या तुम्ही. बरोबर आहे का नाही? हो, जित्या पण नाही गुढीन मेल्यावर बनणं थोडी, असं जे म्हणतो ना आपण. फक्त म्हणतात जोपर्यंत जीवत आहे तोपर्यंत एकमेकाच्या अंतःकरणातला आत्मा तो परमात्म्याचा अंश आहे. एकमेकाला फक्त ओळखा. देव तुमच्या देव, देवाच्या देवळातला देव आपल्याबरोबर बोलत नाही. काय बोलावं त्याने आपल्याबरोबर, आणि बोलला तर त्याची भाषा आपल्याला कळणार नाही. पण तुम्ही चालते बोलते देवी, कोणाचं मन आपल्याकडून दुखू नये, बस ही गोष्ट सांभाळा. 33 कोटी देव प्रसन्न होतील हो, 33 कोटी देव प्रसन्न. पण याला त्याला बुचकून बाचकून असं जर केलं, 33 कोटी देव जर तुमच्यावर कोपून जर गेले ना, एक आहे देवतारी त्याला कोण मारी, देवतारी त्याला कोण मारी, देव मारी त्याला कोण तारी. देवानं जर मारलं तर तारणारा जगात कोणीच नाही, आणि देवानं जर तारलं तर मारणारा जगात कोणीच नाही. सहज देवतारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी. हां, तुमचे कर्म जर चांगले असले ना, तारणारा देवी. कर्म जर चांगले असले तारणारा देव आहे, आणि कर्म जर वाईट असले ना, मारणारा सुद्धा देव आहे. पण तो वळ उठू देत नाही, शस्त्र दिसू देत नाही. आत्ताच मात्र सगळा कार्यक्रम तुम्ही पाहिला ना, हा पाहिला ना कार्यक्रम, काय सांगायची गरज नेमकं. इथं मात्र काही असू द्या, पण मागं जे विमानाचं जे झालं त्याच्यामध्ये 250 माणसात एक माणूस वाचला. कसा वाचला असं नव्हतं. हो, तू पापणी घालावर होत नाही, कसं सुचला असं कोणत्या दरवाजातून घुसावं, विशेष वाटतं का नाही. आणि भगवद्गीता एवढ्या अग्नीतून वाचली का नाही, पाहिलं का नाही. तिथे मात्र म्हणून सांगितलं ना, तुम्ही साक्षी कोणाला ठेवूच नका. मी काय करतो ना, हा परमेश्वर पाहतोय. आताच मग कोणतरी म्हणलं होतं ना, हे दादा कोणतरी म्हणलं ना, रात्री 12 नंतर दिवस बदलतो. चुकीची गोष्ट आहे ही. दिवस उगला तर दिवस सुरू होतो. रात्री 12 नंतर ना, तुम्ही रात्री 12 उद्याच्या रात्री 12 काय कर्म करतात ते चित्रगुप्त टिपण करतो. लेखाजोखा त्याच्याकडे रात्री 12 वाजता. म्हणून फोनमधली घड्याळमधली तारीखच बदलती, दिवस नाही बदलत. चित्रगुप्त सगळ्याला झोपून देतो, मग त्याचं टिपण करतो तुम्ही काय कर्म केले, आणि त्याला साक्षीला मग ते साक्षी चंद्र, सूर्य, धरती माता, आकाश, वायू आणि पाणी हे साक्षीला आहे तुम्ही काय कर्म केले. अजून काही मात्र काही काहीला मात्र त्या गोष्टी नाही करायला करते. काही वेळा ना बाबाजी सतत सांगायचे बरं का, बदामाचा शिऱ्यामध्ये जहर आहे. दुसऱ्याची चेष्टा मस्करी करणं, टिंगल करणं, लाड्या बाड्या करणं, याचं बोचकणं त्याचं बोचकणं करायलाच गण चांगलं वाटतं. बदामाच्या शिऱ्यामध्ये जहर आहे. जसा बदामाचा शिरा खायला गोड लागतो, पण त्याच्यात विष टाकेला असल्या टपकन मरून जातो तो. तसं हे लाड्या लाबाड्या करणं, हे करणं, याला लुबड त्याला लुबड, हा बांधकोर तो बांधकोर, हे कर ते कर, ह्या गोष्टींना मात्र ना ही बदामाच्या शिऱ्यात जहरी करायला गण चांगलं वाटतं. पण कधी कधी ना इतकं तरफडून मारतं ना, तर तुम्हाला सगळे दिवस आठवते. तुम्ही पाहा ना या सगळ्या गोष्टी. डॉक्टरला सुद्धा डॉक्टर पाहावं लागतं पाठीतून पाणी काढायला. तरी कोणी लोकांना चांगलं सांगितलं नाही ना, सांगितलं नाही का बा त्याच्या गाडीचा हप्ता तर केली. काही गोष्टी होत्या तशा, सगळेच डॉक्टर असे नाही, पण काही काही नाही. खरोखर काही जनतेची सेवा करते, आणि जनतेची सेवा करते खरोखर देवाच्या समान, त्याला खरोखर हात जोडा. पण काही ना फक्त मात्र काही उलटसुलट लावून देते. आणि मात्र काही बिचारीची मात्र खायची परिस्थिती नसती. बरं, खायची परिस्थिती नसती, पण मात्र कुठं तरी मात्र हाडं असलं तर मास्क देईन, दिवा असला तर कमवून घेते. या आशेने मात्र डॉक्टरचा सहारा घेते. आणि तिकडे डॉक्टरचा सहारा घेतले मग कमीत कमी त्यांनी बी सांगितलं पाहिजे. ते पहिलेच म्हणून बरं झालं लवकर आले, नाही तर मग वाढवत झाला असतं. म्हणजे झाले 10 गेले 5च राहिले. हां, याबद्दल म्हणजे या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे. हे तुझं आहे, तुझं पाहिजे. तुम्ही जनतेची सेवा करा, जनतेमध्ये देवाला पहा, काहीच करायची गरज नाही. जनसेवाई ईश्वर सेवाई. अहो आम्ही एवढं डबं राहायचं पहिलं, पूर्वी सांगितलं ना, सुईद्वारा, शर्टाची बटणं, चड्डीचे बकलं, माळीची गुरुमणी बनवलेली आम्हीच बनवायचो. माळीची गुरुमणी बनवली, पक्का माळीचा द्वारा, ते खादीला नाही का, त्या खादीच्या गोणीला तो द्वारा राहायचा आमच्याकडं. हां, कोणाचं शर्ट पाटील असं शिवून द्यायचा, बटन असतं बटन लावून द्यायचं. माळीचं पक्क
पक्क्या द्वाऱ्यात होऊन द्यायची. गुरु म्हणे आपलाच बनवून टाकून द्यायचा. पोट दुखलं की विभूती द्यायची, पाठ दुखली की विभूती द्यायची. हे जनतेची सेवा करता 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 म्हणलं आणखीन चांगल्या पद्धतीची जनतेची सेवा करण्याची संधी द्या. आणि म्हणून मात्र देवाने ही संधी दिली तुमची सेवा करण्याची. हां, म्हणून मात्र सांगायचं तात्पर्य तुमच्यामध्ये देव द्यायचं, नाही तर स्वप्नात वाटत नसतं. आता त्या आजी ना ते आमची गुरु बहिणीच. हां, हे दादा त्यांची चिरंजीवी, यांनी आम्हाला लहानपणापासून पाहिले. सायकल लोटी चालू, सायकल टायर होती त्यांच्याकडून चालवायची. या माळ्यातून त्या माळ्यात सायकल टायर म्हणजे तुम्ही म्हणून कोणती कंपनीची होती, कायची कंपनी ती जिकडून तिकडून